आज आपल्या अभिज्ञ ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनी सुवर्णा मॅम यांचा इक्विटी आणि ऑप्शन्सचा कोर्स पूर्ण होत आहे. आपण त्यांच्याकडून शेअर मार्केटच्या क्लासचा आणि माझ्या शिकवण्याच्या पद्धतीचे रिव्ह्यूज घेऊया. नमस्कार सरांना पण आणि तुम्हा सर्वांना सुद्धा. आज माझा क्लासचा शेवटचा दिवस आहे. पहिला तर क्लासचा शेवटचा दिवस आहे ह्याचा मला खूप आनंद होत आहे आणि त्याच्यासोबत आनंद ह्या गोष्टीचा आहे की मी हा क्लास सुरू केला होता सरांकडे 3 जून 2024ला. तर त्या दिवशी येताना मला काहीच माहीत नव्हतं की मी जाताना घेऊन काय जाणार आहे, पण आज मी जे काही घेऊन जात आहे ती म्हणतात ना आयुष्याची शिदोरी आहे. आणि जेव्हा जर माझ्या घरात किंवा माझ्या ओळखीत किंवा माझ्या मित्रमैत्रिणीमध्ये कोणाला जर माझ्याकडून जाणून किंवा शिकून घ्यायचं असेल तर ते त्यांच्यासाठी सुद्धा शिदोरी होणार इतकं ते सुंदर सरांनी शिकवलेलं आहे. मी सरांकडे आले होते मे महिन्यामध्ये आणि त्यांनी डेमो लेक्चर आम्हाला दिला होता. पहिलं तर मला शेअर मार्केट वगैरे काही माहीत नव्हतं. इंटरेस्ट किंवा ह्याच्यामध्ये आपण काहीतरी करावं, जाणून घ्यावं असा विचार केल्यानंतर जेव्हा मी गुगल सर्च केलं तेव्हा मला सरांचं नाव आणि आपलं अभिज्ञचं जे नाव आहे ते गुगलवरती दिसलं. मी सरांना फोन केला आणि ते भेटायला आले. तर त्यांनी आम्हाला डेमो क्लासमध्ये सांगितलं की मी 1 to 1 घेतो. खरं म्हणजे 1 to 1 फेस टू फेस किंवा एकच विद्यार्थ्याला बसून शिकवणं ही गोष्ट, ही संकल्पना मला एवढी आवडली. कारण की घोळक्यामध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये बोलताना शिकताना आपल्याला बराचसा संकोच असतो, आपल्या काही शंका असतात, त्या तेव्हा क्लिअर होत नाही. प्रत्येकाचं ग्रासिपिंग समज वेगळं असतं. मग त्यामुळे मला तर असाच क्लास हवा होता की जिथे मी एकटीने बसू शकेल आणि बोलू आणि करू शकेल. कारण हळूहळू आपलं बोलणं होतं, मग अनुभव किंवा आपलं शिक्षण किंवा आपले काय विचार आहेत किंवा आपल्याला कसली भीती वाटते किंवा आपण काय करू शकतो नाही करू शकतो, कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये हळूहळू होऊ लागतात. आणि तसंच सरांच्या आणि माझ्या बाबतीतही झालं. सरांच्या बाबत मी तुम्हाला एवढं तर आधी नक्कीच सांगेल, शेअर मार्केटविषयी बोलायचंच आहे, पण मी तुम्हाला हे नक्कीच सांगेल ज्यांना कोणाला शेअर मार्केटमध्ये काही शिकायचं आहे, मग ते इक्विटी असू दे, ते कमोडिटी असू दे किंवा अक्षरशः ज्याला आपण म्हणतो ऑप्शन डेरिव्हेटिव्ह, तर त्यासाठी तर सरांची शिकवायची पद्धत फार उत्तम आहे. पहिलं म्हणजे सर आपल्याला नोट्स हे करतात. त्या नोट्स अशा तशा नाही, ते समोर त्यांच्या टीव्हीवरती लिहिलेल्या असतात, तिथून ते आपल्याला आपल्या हाताने आपल्या बुकमध्ये व्यवस्थित लिहायला लावतात. परत आपण त्या वाचून लिहितो. आता तीच गोष्ट परत सर वाचून आपल्याला एक्सप्लेन करतात. त्याच वेळी एक्सप्लेन करत असताना सर ब्लॅकबोर्डवरती सुद्धा त्या कन्सेप्ट लिहून त्याच्यातले जे काही ठोकताळे आहेत, त्याच्यातले जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत, त्याचे जे काही अर्थ आहेत ते आपल्याला शिकवतात, समजवतात. मग सर आपल्याला होमवर्क देतात. होमवर्क आपण करून आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत सर आपल्याकडून आधी रिव्हिजन घेतात, मग परत आपले जे डाऊट आहेत ते क्लिअर करतात. तो होमवर्क आपण केलेला असतो तो त्यांना आपण दाखवतो. बऱ्याचदा जर तो आपल्याला नाही जमलाय तर तो तिथे क्लासवर्क म्हणून परत सर आपल्याकडून करून घ्यायला किंवा करायला, म्हणजे दोन्ही ह्याच्यात आपल्याला मदत करतात, समजावतात आणि मग पुढच्या स्टेपला जायची हे करतात. सर घाई करत नाहीत, सर आपल्या स्पीडने चालतात. सांगताना सर म्हणतात की बाबा 1 महिन्याचा किंवा 15 दिवसाचा 20 दिवसाचा जे काही कोर्स आहे, पण ऍक्च्युअलमध्ये असं होत नाही. सर कुठेच कधीच आपल्याला घाई करत नाही. जोपर्यंत आपल्याला समजत नाही किंवा जेवढा वेळ आपल्याला लागत आहे, जेवढे आपले प्रश्न शंका आहेत तेवढ्या ह्याला सर उत्तरं देतात. सरांकडे भरपूर नॉलेज आहे, सरांना सगळ्या क्षेत्रातले अनुभव आहेत आणि ते अनुभव किंवा ती उदाहरणं सर आपल्याला देतात आणि आपल्या लेवलवरती आपल्या समजेवरती येऊन ते आपल्याला समजेपर्यंत सर आपल्याला समजवत राहतात. खरं म्हणजे ते शेअर मार्केटपेक्षा जास्त आपल्या मेंटॅलिटीवरती, आपल्या विचार करण्यावरती, आपल्या दृष्टिकोनावरती सर काम करतात आणि आपल्यामध्ये बदल घडवून आणतात. मार्केट तर आहेच, मार्केटमध्ये पैसा कमवायचा आहे, लावायचा आहे, हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण त्याच्यातली सकारात्मकता काय आहे, ते कसं केलं पाहिजे, कधी कुठे केव्हा किती प्रमाणात कोणत्या पद्धतीने, त्याचे कॅल्क्युलेशन्स काय आहेत किंवा त्याला काय म्हणतात, त्याच्या स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणतो ना पद्धती काय आहेत किंवा त्याचे काही नियम आहेत, तर हे सगळं सर आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करतात. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट कशी, आपल्या वहीत लिहिल्या असल्या कारणाने ते नेहमी आपल्या सोबत असतं. ते आपण वाचतो, ते सारखं सारखं सर आणि आपण बोलतो, ते सारखं सारखं फळ्यावरती लिहिलं जातं, ते अभ्यासामध्ये घरामध्ये केलं जातं, परत येऊन ते डिस्कस केलं जातं, रिव्हिजनमध्ये वाचलं जातं. तर असं ते 5-6 वेळा करून आपल्या मनात आपल्या बुद्धीत ते पूर्णतः बिंबवलं जातं आणि जेणेकरून त्याविषयीची आपली जी भीती आहे ती निघून जाते. आपल्याला पण त्याच्याविषयी विचार करायची शक्ती वाढते, आपला पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण होतो आणि अशा पद्धतीने शेअर मार्केटचा अभ्यास होतो.
खरं म्हणजे शेअर मार्केटला जुगार, सट्टा असं बरंच काही म्हणतात, पण ॲक्च्युअलमध्ये असं नाही आहे. ह्या सगळ्या मी असं नाही म्हणणार की चुकीच्या संकल्पना, कारण एखादं काहीतरी असं बाजारामध्ये किंवा समाजामध्ये उदाहरण येतं आणि त्यामुळे त्या गोष्टीची नकारात्मक बाजूला ताणून घेतल्या जातं किंवा त्याविषयी बोलल्या बघितल्या जातं किंवा त्या व्यक्तीने तेवढी नकारात्मक बाजू वापरलेली असते म्हणून ती आपल्या मनात रुजली जाते असेल, तो एक वेगळा मुद्दा. पण हे खरंच पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि आपण खरं सगळ्यांनी शिकली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे, केली पाहिजे. ज्यांना कोणाला शेअर मार्केटमध्ये इक्विटी, डेरिव्हेटिव्ह किंवा जसं मी म्हटलं की कमॉडिटी आणि जे काही आधी असेल हे करायची, शिकायची इच्छा आहे, त्यांनी खरंच इथे यावं, सरांशी कॉन्टॅक्ट करावा, डेमो लेक्चर अटेंड करावा आणि ज्याप्रमाणे आता माझा हा व्हिडिओ या यूट्यूबवरती येत आहे तर तसंच आणि काही जणांचे व्हिडिओ असतीलच तर ते पाहावे. सरांचं जे आपलं रेटिंग्ज असतात म्हणजे गुगलमध्ये, तर तिथे कमेंट्स सुद्धा फार सुंदर सुंदर आहेत, त्या पहा. आणि खरंच सांगते त्या कमेंट सगळ्या खऱ्या आहेत. कारण ना बऱ्याचदा आपल्याला वाटतं की होतात, आता काय प्रत्येक गोष्टीवरती मी जास्त आतमध्ये जाणार नाही, होतात काही गोष्टी, त्या तुम्ही सगळे समजदार आहात, पण इथे असं नाहीये. जे काही तिथे लिहिलंय त्या ज्यांनी कोणी लिहिलंय तो तंतोतंत शब्द आणि शब्द त्या कमेंट्स मधला खरा आहे आणि ह्याचा अनुभव प्रचिती मी स्वतः घेतलेला आहे. आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ज्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि ज्या लेवलची आयुष्यामध्ये प्रगती करायची उमेद जागी होईल आणि करायला जे तुम्ही पुढे पाऊल टाकाल, जी हिंमत मिळेल, ती फक्त इथे आल्यावरच तुम्हाला कळू शकेल. त्यामुळे इथे येणं आणि क्लास जॉईन करणं आणि मग अर्थात पुढे तुमचं आणि सरांचं ट्युनिंग करून तुमचे हार्डवर्क आणि अर्थात त्यांच्या तर आहेतच, ह्याच्यात काही प्रश्न नाही. तर अशा पद्धतीने मी माझं बोलणं संपवते आणि आय होप सो की तुम्हाला कळलं असेल की मला काय म्हणायचं आहे आणि तुम्हा सगळ्यांना तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर ते येऊन तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. सरांना मी खूप खूप धन्यवाद म्हणते आणि सर मला जे तुम्ही मार्गदर्शन केलं आणि आजपासून जी माझी नवीन वाटचाल सुरू होणार आहे ती जी काय मला पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये दिसत आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू. नमस्ते.